घटना ही महत्वाची आहे। राज्यघटना ही सरकार आणि नागरिक यांच्यातील एक दुवा असते। सरकार समाजाचं नियंत्रण करत असतं आणि नागरिकांनी सरकारला प्रश्न विचारावेत आणि सरकारवर लक्ष ठेवावं अशी अपेक्षा असते। तर भारताचं संविधान हे जगातलं सर्वात मोठं लिखित संविधान आहे। सध्या भारताच्या संविधानामध्ये 470च्या आसपास कलम, 12 परिशिष्ट आणि 25 भाग आहेत। हे संविधान प्रदीर्घ आणि सर्वात मोठं का आहे तर अमेरिकेच्या संविधानामध्ये फक्त 7 कलम आहेत, कॅनडाच्या संविधानामध्ये 147, ऑस्ट्रेलिया 108, दक्षिण आफ्रिका 154, स्वित्झर्लंड 123, पाकिस्तान 280, चीन 138, जपान 103 आणि फ्रान्स या देशाचं जे आहे संविधान त्याची 89 कलम आहेत। यावरून भारताच्या संविधानाचा आवाका तुमच्या आणि माझ्या लक्षात येऊ शकतो आणि म्हणून हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। मंडळी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लोकशाहीच्या व्याख्या जर आपण लक्षात घेतल्या, लोकशाहीच्या त्यांच्या व्याख्या काय आहेत बघा, की बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की लोकशाही ही केवळ शासन पद्धती नाही तर ती एक जीवन पद्धती आहे। जीवन पद्धती का आहे? माणसा माणसातील बंधुता, समानता, स्वातंत्र्य याचा समन्वय म्हणजे लोकशाही। नागरिकांच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात रक्ताचा एक थेंबही न सांडता बदल घडवणं म्हणजे लोकशाही ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची व्याख्या आहे। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात तर लोकशाही ही केवळ मतदानाचा अधिकार म्हणजे लोकशाही नाही तर माणसा माणसातील माणुसकीचा सेतू म्हणजे लोकशाही। आणि म्हणून केवळ सत्ता मिळवणं आणि केवळ निवडणुका पार पडणं याला लोकशाही म्हणत नाहीत। लोकशाही ही एक जिवंत विचार प्रणाली आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं आहे। वर्षानुवर्ष जे खितपत पडलेले होते, जे दुर्लक्षित होते, त्यांना मानवीय चेहरा देण्याचं एक अभूतपूर्व काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सहकार्यांनी केलेलं आहे। आणि म्हणून ही राज्यघटना शाबूत राहिली पाहिजे, ही विचारधारा शाबूत राहिली पाहिजे। आणि राज्यघटना अंमलबजावणी सुरू झाली 26 जानेवारी 1950ला, तेवढंच आपलं इति कर्तव्य नाही तर दररोज तिची आपल्याला काळजी घेतली पाहिजे। एखादं झाड वाढवण्यासाठी एकदा पाणी घालून काय होत नसतं, तर रोज त्याची आपल्याला काळजी घ्यावी लागते। तसं संविधान ही अशी गोष्ट आहे, आपल्याला काळजीपूर्वक त्यातला प्रत्येक विचार हा निष्ठेने जोपासावा लागेल आणि तो विचार खोडून काढण्याचा प्रयत्न जर कोणी करत असेल तर आपल्याला त्याला जाब विचारावा लागेल। म्हणजे रोज दैनंदिन हे काम आहे, फक्त 14 एप्रिल, 15 ऑगस्ट, 26 जानेवारीचं हे काम नाही। आपण रोज श्वास घेतो आणि श्वास घेतल्याशिवाय जगू शकत नाही, परंतु जर खऱ्या अर्थाने आपल्याला आत्मसन्मानाने जगायचं असेल तर ही राज्यघटना आपण रोज तिचं चिंतन आणि मनन करणं हे महत्वाचं आहे असं मला तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी सांगायचं आहे। आपल्या देशामध्ये धर्मनिरपेक्षता आहे, सगळ्या धर्मांकडे समानतेच्या भावनेने पाहावं असं राज्यघटना सांगते। राजकारण आणि धर्मकारण याची गल्लत होता कामा नये, कारण आंबेडकरांनीच म्हटलेलं आहे माणसासाठी धर्म आहे, धर्मासाठी माणूस नाही। माणसासाठी धर्म आहे, धर्मासाठी माणूस नाही। आणि मंडळी लक्षात ठेवा, धर्मावर या जगामध्ये एकही देश उभा राहू शकत नाही। पाकिस्तान वेगळा झाला पण त्यातून बांगलादेश वेगळा झालेला आहे। धर्माच्या नावावर जगातला कुठलाही देश उभा राहू शकत नाही आणि म्हणून ही विचारधारा आणि ही राज्यघटना महत्वाची आहे। आपल्या घटनेमध्ये